महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये जे बदल दिसत आहेत त्यामागं पडद्यामागचा मोठा खेळ स्पष्टपणे जाणवतो। सुरुवात होते अजित पवारांच्या अलीकडच्या दिल्ली भेटीपासून। 3-3.5 वर्ष सत्ता असताना त्यांनी दिल्ली हायकमांडशी फार काही जास्त संपर्क ठेवला नव्हता, पण पार्थ पवारांच्या प्रकरणानंतर त्यांनी थेट अमित शहांची भेट घेतली। त्यामुळे चर्चा वाढली आहे, पार्थ पवारांचा मुद्दा दाबला गेला का किंवा फाईल क्लोज झाली का? जाणी जर असं झालं असेल तर त्यामागं काहीतरी राजकीय किंमत ठरली का? ही किंमत आगामी निवडणुकांमध्ये मोजावी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चेत रंगलेली आहे। याच दरम्यान अजित पवार गटाला संघटनात्मक पातळीवर मोठे धक्के बसत आहे। त्यातील सगळ्यात मोठा धक्का म्हणजे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी दिलेला राजीनामा। निर्णय प्रक्रियेत आम्हाला समजून घेतलं जात नाही असं त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली। राजीनाम्यानंतर त्यांचा बीजेपी प्रवेशाची चर्चा ही जोरदार आता रंगत आहे। त्यामुळे गटांतर्गत नाराजीचे संकेत हे स्पष्ट झाले आहे आणि अजित पवारांना देखील यामुळे दणका बसू शकतो। मालेगावमध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळाला। तिथे मागील विधानसभा निवडणुकीत लढलेले बंडू काका बच्छाव यांनी बीजेपी ऑफिसला भेट दिली होती। त्यामुळे त्यांच्या बीजेपी प्रवेशाची शक्यता जवळपास निश्चित मानली जाते। हा अजित पवार गटासाठी संवेदनशील भागात मोठा तडा बसणार आहे। धुळ्यातही तशीच परिस्थिती आहे। माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बीजेपीमध्ये प्रवेश केला। यामुळे जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बीजेपीची ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळे अजित पवार गटाची पकड कमी होत असताना आपल्याला दिसत आहे। फक्त अजित पवार गटच नाही तर शिंदे गटातही मोठी घडामोड आता सुरू झालेली आहे। करमाळ्याचे प्रभारी नियुक्ती झाल्यानंतर दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत एकाच वेळी 55 शाखाध्यक्ष आणि जवळपास 20,000 सभासदांनी सामूहिक राजीनामे देण्याची घोषणा केली। हा शिंदे गटासाठी निवडणुकीच्या तोंडावर मोठा संघटनात्मक धक्का आहे। या व्यतिरिक्त जळगाव, नंदुरबार, सोलापूर, नगर अशा अनेक ठिकाणी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे मतभेदाचे लक्षण हे समोर आलेले आहे। काही ठिकाणी उमेदवार ठाण्यावरूनच वाद झाल्या तर अहमदनगरमध्ये देखील हीच परिस्थिती आहे। संग्राम जगताप आणि विखे गटात एकमत होत नसल्याने बीजेपी आणि एनसीपी अजित पवार गटात युती अडकलेली आहे। शेवटी संपूर्ण चित्र एका गोष्टीकडे वळलेलं आहे, दिल्लीतील बैठका। वास्तवातल्या राजीनाम्यामुळे सगळ्या गोष्टी आता बदल होत आहे का? अजित पवार असो की एकनाथ शिंदे सत्ता टिकवण्यासाठी दिल्लीमध्ये जे इक्वेशन तयार केलंय त्याची राजकीय किंमत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटाला मोजावी लागणार असं दिसते। तर दुसरीकडे बीजेपी मात्र शांत आहे आणि स्वतंत्र रणनीती मजबूत संघटना असल्यामुळे या दोन्ही गटांना मात्र सातत्याने दणके बसू शकते। मित्रांनो, या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण अपडेट आणि व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।